नमस्कार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे ग्रुप डी पदासाठी भरती सुरू आहे. तर आज आपण या पदासाठीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यापूर्वी थोडक्यात जाहिरात पाहू आणि नंतर फॉर्मला सुरुवात करू. नोटिफिकेशनची तारीख आहे 21/4/2025. संवर्ग या ठिकाणी दिलेले आहेत. गट ड वर्ग 4 सर्व संवर्ग. विभाग आहेत डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड. पुढे आहे वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 प्लस जे भत्ते आहेत ते नियमाप्रमाणे लागू राहतील. एकूण पद आहेत 69. नंतर आहे दुसरं पद गट ड वर्ग 4 प्रयोगशाळा परिचर. विभाग सेमच आहे. त्याच्यानंतर वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200 प्लस नियमाप्रमाणे जे भत्ते आहेत ते लागू राहतील. एकूण पदं आहेत 17 आणि टोटल पदं आहेत 86. पुढे आहे क्वालिफिकेशन. SSC पास असायला हवे. नंतर स्वच्छक पदासाठी 7वी पास असायला हवे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पुढे आहे वयोमर्यादा. ओपनसाठी आहे किमान 18 वर्ष आणि कमाल 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी आहे किमान 18 वर्ष आणि कमाल 43 वर्ष. परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. पदाचं नाव गट ड संवर्ग 4. मराठी प्रश्न आहेत 25 गुण 50. इंग्रजी प्रश्न 25 गुण 50. सामान्य ज्ञान प्रश्न 25 गुण 50. बौद्धिक चाचणी अंकगणित प्रश्न 25 गुण 50. असे एकूण 100 प्रश्नांची परीक्षा होईल आणि एकूण गुण आहेत 200. परीक्षेचा कालावधी आहे 2 तास. या ठिकाणी जी डॉक्युमेंट अपलोड करायला लागणार आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत. पुढे आहे परीक्षा शुल्क. गट ड वर्ग 4 समकक्ष. ओपनसाठी आहे 1,000 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी आहे 900 रुपये. फॉर्म सुरू झालेले आहेत 26/4/2025 पासून आणि 16/5/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. या ठिकाणी कोणती पदे आहेत ती लिस्ट या ठिकाणी दिलेली आहेत. OT सर्वंट वॅकन्सीज आहेत 2. बार्बर वॅकन्सीज आहेत 2. टेलर वॅकन्सीज आहेत 1. याप्रमाणे 21 पदांसाठी ही लिस्ट आहे. एकूण जागा आहेत 86. नंतर आहे कास्ट वाईज किती वॅकन्सी आहेत ती ह्या टेबलमध्ये दिलेलं आहे. अनुसूचित जातींसाठी सर्वसाधारण आहेत 6. अनुसूचित जाती सर्वसाधारण 6. महिला 2. माजी सैनिक 1. प्रकल्पग्रस्त 1. असे एकूण 10 जागा आहेत. अनुसूचित जमाती सर्वसाधारण 3. महिला 1. पदवीधर अंशकालीन 1. ओपनसाठी आहेत सर्वसाधारण 14. महिलांसाठी 5. माजी सैनिक 2. पदवीधर अंशकालीन 3. अशा एकूण आहेत 24 जागा. आपण वेबसाईट ओपन केलेली आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून रजिस्टर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या वाचून ओकेवरती क्लिक करायचं. आय ॲग्रीवरती क्लिक करून घ्यायचं. फर्स्ट नेम टाईप करायचं. नंतर आहे मिडल नेम टाईप करायचं आणि नंतर उमेदवाराचं लास्ट नेम आहे ते टाईप करून घ्यायचं. नंतर आईचं नाव टाईप करायचं. वडिलांचं नाव टाईप करायचं. तुमच्या नावामध्ये जर काही बदल असेल तर येस करायचं आणि जे नवीन बदललेलं नाव आहे ते पुढे टाईप करायचं. मी या ठिकाणी नो करतो आहे. नंतर जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची. जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं. मोबाईल नंबर टाकायचा. परत एकदा कन्फर्ममध्ये मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. खाली ईमेल ID टाकायचा. परत एकदा कन्फर्ममध्ये ईमेल ID टाकून घ्यायचा.
नंतर आहे एक्झाम सेंटरचे प्रेफरन्स सिलेक्ट करून घ्यायचे 3. नंतर या बॉक्समध्ये क्लिक करून जनरेट OTP वरती क्लिक करून घ्यायचं. वरती दिलेला कॅप्चा कोड खाली टाईप करून सबमिटवरती क्लिक करायचं. एक मोबाईलला OTP येईल आणि एक ईमेलला OTP येईल, ते दोन्ही या ठिकाणी टाकून व्हॅलिडेटवरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर डिक्लेरेशन या ठिकाणी आय ॲग्रीवरती क्लिक करायचं. दिलेला कॅप्चा कोड टाईप करून रिव्हेरीफायवरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी तुम्ही जी भरलेली माहिती आहे ती या ठिकाणी समोर दिसेल. त्याच्यासमोर जो चेकबॉक्स आहे त्या बॉक्समध्ये सर्व ठिकाणी क्लिक करून खाली सबमिटवरती क्लिक करायचं आहे. एकदा सबमिट केलेल्या माहितीमध्ये बदल करता येणार नाही. जर माहिती बरोबर असल्याचे सत्यापित केले असेल तर सबमिट करण्यासाठी ओके करा. जर एडिट करायचं असेल तर एडिटवरती क्लिक करून घ्यायचं. आता आपलं बरोबर आहे म्हणून मी ओकेवरती क्लिक करतो आहे. या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. मेसेज आहे तो क्लोज करून घ्यायचा. त्याच्यानंतर पोस्ट सिलेक्शनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर क्लिक हिअर टू अप्लाय याच्यावरती क्लिक करायचं. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री करतो या बॉक्समध्ये क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून आपली जी पोस्ट आहे, ज्या पोस्टसाठी आपण अप्लाय करणार आहे ती पोस्ट सिलेक्ट करून घ्यायची. नंतर मॅरिटल स्टेटस जे आहे ते सिलेक्ट करायचं, मॅरिड अनमॅरिड. त्याच्यानंतर मॅरिड जर सिलेक्ट केलं तर 28 मार्च 2006 नंतर जन्मलेल्या मुलामुळे तुमच्याकडे एकूण जिवंत मुलांची संख्या 2पेक्षा जास्त आहे का. नंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात काय, होय आहे म्हणून यस करायचं. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी डोमासाईल सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटी विचारेल, ती टाईप करून घ्यायची. कोणी दिलं आहे तुम्हाला हे सर्टिफिकेट ते टाईप करायचं. त्याच्यानंतर डेट ऑफ इश्यू सिलेक्ट करून घ्यायची आणि डोमासाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो या ठिकाणी टाईप करून घ्यायचा. नंतर आपली कास्ट कॅटेगरी जी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची. नंतर कास्ट सर्टिफिकेटचा इश्यू डेट सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेटचा सिरियल नंबर या ठिकाणी टाईप करून घ्यायचा. त्याच्यानंतर आहे आयडेंटिफिकेशन मार्क या ठिकाणी असेल तर टाईप करायचं. नंतर एक ओळखीचा पुरावा म्हणून या लिस्टमधून जे तुमच्याकडे असेल ते सिलेक्ट करायचं. या ठिकाणी मी पॅन कार्ड सिलेक्ट केलं आहे तर पॅन कार्डचा नंबर टाईप करायचा आणि पॅन कार्डवरचं नाव सिलेक्ट करायचं. बॉक्समध्ये क्लिक करून सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आहात काय असेल त्यांनी यस करा, मी नो करतो आहे. नंतर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का, मी नो करतो. नंतर आपण प्रकल्पग्रस्त आहात का असेल त्यांनी यस करा, मी नो करतो आहे. आपण भूकंपग्रस्त आहात का असेल त्यांनी यस करा, मी नो करतो आहे. आपण अंशकालीन कर्मचारी आहात का असेल त्यांनी यस करा, मी नो करतो आहे. तुम्ही माजी सैनिक आहात का असेल त्यांनी यस करायचं, मी नो करतो आहे. तुम्ही स्पोर्ट पर्सन आहात का असेल त्यांनी यस करा, मी नो करतो आहे. आपण 40% अपंगत्व असलेली व्यक्ती आहात काय असेल त्यांनी यस करायचं, मी या ठिकाणी नो करतो आहे. तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे काय या ठिकाणी असेल त्यांनी यस करायचं, मी नो करतो आहे. आपण अनाथ आहात का, मी नो करतो.
नंतर आहे तुमच्या विरुद्ध कधीही FIR किंवा फौजदारी खटला नोंदवला गेला आहे का? नाही आहे, म्हणून मी नो करतो. तुम्हाला कधी कोणत्या गुन्हेगारी प्रकरणात अटक किंवा ताब्यात घेण्यात आले आहे काय? तर नाही आहे असं काही, म्हणून मी नो करतो. कोणत्याही फौजदारी खटल्यात तुमच्यावर कधी खटला चालवला गेला आहे का आणि कोर्टाने तुम्हाला दोषी ठरवले आहे किंवा निर्दोष ठरवले आहे काय? तर नाही आहे, म्हणून मी नो करतो. पुढे फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कार्यवाही अंतर्गत शांतता चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधीही बंधपत्र लिहून द्यावे लागले आहे काय? तर नाही आहे, म्हणून मी नो करतो. तुमच्यावर कधीही शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाकडून कोणत्याही अनुचित वर्तणुकीबाबत किंवा कोणत्याही आरोपाबाबत कारवाई करण्यात आली आहे काय? तर नाही आहे, म्हणून मी नो करतो. भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी कारवाई चालू आहे काय? तर नाही आहे, म्हणून मी नो करतो. तुमच्या विरुद्ध विभागीय चौकशी, न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे काय? तर नाही आहे, म्हणून मी नो करतो. आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. मेसेज येईल तो ओके करायचा. या ठिकाणी आपल्याला पत्ता टाईप करून घ्यायचा आहे. कंट्री इंडिया, त्याच्यानंतर स्टेट टाकून घ्यायचं, डिस्ट्रिक्ट टाकायचा, तुमचं जे गाव आहे ते टाकायचं, पिनकोड टाईप करून घ्यायचा. त्याच्यानंतर तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर येसवरती क्लिक करून घ्यायचं. जर नसेल तर ते तुम्हाला वेगवेगळे टाकावे लागतील. पुढे आहे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे काय? तर आहे, म्हणून मी येस करतो. 10वीचे डिटेल्स टाकायचे आहेत. 10वीचं बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल त्यांनी ते सिलेक्ट करा किंवा दुसरं असेल त्यांनी एनी अदर ऑर इक्विलंट टाका. त्याच्यानंतर आहे 10वीच्या शाळेचं तुमचं नाव येईल. 10वीला पर्सेंटेज होते म्हणून पर्सेंटेज सिलेक्ट करतो. कितीपैकी किती मार्क तुम्हाला होते ते या ठिकाणी टाईप करायचं. पुढे पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन येतील. नंतर 10वीचं जे पासिंग वर्ष आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं. झाल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. पहिलं आहे ते फोटो अपलोड करायचा आहे. क्लिक हिअर टू अपलोड याच्यावरती क्लिक करायचं आणि ब्राउज टू अपलोड याच्यावरती क्लिक करायचं आणि फोटो सिलेक्ट करून तो अपलोड करायचा. या ठिकाणी फोटोची साईज दिली 4.5 × 3.5 आणि साईज आहे 80 ते 200 KB तो फोटो ठेवायचा आहे आपल्याला. मी या ठिकाणी फोटो अपलोड केलेला आहे. फाईल अपलोडेड सक्सेसफुली आलेला आहे. क्लोज करायचं. नंतर सही अपलोड करायची आहे. सहीसुद्धा आपली अपलोड झालेली आहे. 10वीचं सर्टिफिकेट किंवा 10वीचं मार्कशीट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. नंतर आहे डोमासाईल, बर्थ किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे. आपण या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. नंतर आहे आपलं कास्ट सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेटसुद्धा आपण अपलोड केलेलं आहे. नंतर आहे पॅन कार्ड अपलोड करून घेतो मी. नंतर जर काही इतर डॉक्युमेंट्स असतील ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. पुढे आहे डिक्लेरेशन, वाचून घ्यायचं आणि प्रत्येक बॉक्समध्ये क्लिक करायचं. आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं. जो भरलेला फॉर्म आहे तो समोर दिसेल, तो पूर्ण चेक करायचा आणि बरोबर आहे याची खात्री झाल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे. या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता सबमिट करायचं आहे. सबमिटवरती क्लिक करायचं. तर या ठिकाणी येते प्लीज व्ह्यू फोटोग्राफ बिफोर सबमिट. एकदा फोटो आणि सही व्ह्यू करून घ्यायची आणि नंतरच सबमिट करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पेमेंटसाठीची विंडो ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही नेट बँकिंग, UPI, वॉलेट किंवा QR कोड, डेबिट कार्ड वापरून पेमेंट करू शकता. मी QRवरती क्लिक करून घेतो. या ठिकाणी सिलेक्ट युअर QR, भीम UPI सिलेक्ट करायचं आणि मेक पेमेंट
याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी QR जनरेट झालेला आहे. हा QR कुठल्याही UPI ॲपमधून स्कॅन करून घ्यायचा आणि पेमेंट करून घ्यायचं. पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची रिसीट आणि फॉर्मची रिसीट प्रिंट करून ठेवायची. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.